नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कुरकुरीत खमंग कोबीची भजी. भजी तर आपण नेहमी कांदा भजी, बटाटा भजी नेहमी करतो. पण एकदा अशी कोबीची भजी करून पहा. ज्यांना कोबी आवडत नाहीत ते अगदी आवडीने कोबीची भजी खातील. तर इथं पहा, पाव किलो कोबी मी घेतलेला आहे आणि हा कोबी आपल्याला उभा पातळ चिरून घ्यायचा आहे. कोबी चिरून घेतला आणि स्वच्छ पाण्याने धुवून पूर्णपणे त्याचं पाणी निथळून घेतलेलं आहे. पहा, इथं कोबी धुतल्या धुतल्या एखाद्या चाळणीमध्ये घाला, म्हणजे त्याचं पूर्णपणे पाणी निथळून जातं. कोबीचं पाणी निथळलं. आता त्या भजीसाठी आपल्याला लागणारा मसाला पाहूया. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या. मिक्सरला आपण याची पेस्ट करून घ्यायची आहे. कोथिंबीर घेऊया आणि छान अशी जाडसर आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. झटपट ही भजी तयार होतात आणि जेवढी झटपट होतात तेवढी चवदारही होतात. एका बाउलमध्ये आपण कोबी घ्यायचा, त्याच्यावरती हा जो पूर्ण मसाला आहे हा मसाला त्याच्यामध्ये घेऊया, जे हिरवं वाटण आपण केलं. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. फार छान चवीची ही भजी होतात. तुम्ही एकदा करून पहा. ज्यांना कोबी आवडत नाही त्यांनी जर अशा पद्धतीने कोबीची भजी करून खाल्ली तर नक्कीच आवडतील. अर्ध्या लिंबाचा रस आपण याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 छोटा चमचा हळद, त्याच चमच्याने अर्धा चमचा हिंग घेऊया. धणे जिरे पावडर आपल्याला घ्यायची. धणे आणि जिरे पावडर माझी मिक्स आहे, त्याच्यामुळे 1 चमचा धणे जिरे पावडर घेतली. त्याचबरोबर 1 छोटी वाटी आपण इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पहा, इथं आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकसारखं हाताने मिक्स करायचं आहे आणि जेवढं बेसन पीठ याच्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला बसवून घ्यायचं आहे. कांदा भाज्यासाठी जसं आपण पीठ घालून कांदा भाज्यासाठी जसं आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने इथंही आपल्याला कोबीच्या भजीचं पीठ मळायचं आहे. ज्या लोकांना कांदा चालत नाही त्यांनी जर असं कोबीच्या भजी करून खाल्ली तर नक्कीच कांद्या भजीचा स्वाद या भजींना लागतो. तर इथं पहा, अजून आपल्याला बेसन पिठाची गरज पडेल. अजूनही मला हे मिश्रण कोरडं वाटतं आहे, तर थोडंसं आपण आणखीन बेसन पीठ घेऊया. जसं जसं लागेल तसं तसं थोडं थोडं करत तुम्ही बेसन पीठ घ्या, म्हणजे छान हे मिश्रण तयार होतं. पहा, इथं अजून अर्धी वाटी मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करायचं. आणि लक्षात ठेवा, याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला. बिना पाण्याचं हे पीठ मळून घ्यायचं आहे, कारण कोबीला स्वतःचं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घ्यायचं. फार छान चवीची ही भजी होतात. एकदा करून पहा तुम्ही. कांदा भजी नेहमी आपण खातो, पण एकदा कोबीची भजी करून पहा. अगदी टोमॅटो सॉसबरोबर ह्याचा स्वाद फार छान लागतो. आणि इथं पहा, आता व्यवस्थित आपलं पीठ झालेलं आहे. अगदी भजी तळण्यासारखं हे पहा. हातात घेऊन पहा आणि एकसारखा जर त्याचा गोळा तयार झाला तर समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित तयार झालं आहे. आता तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायचं आणि कडकडीत तेलावरती ही भजी तळून घ्यायची. पहा, इथं मिश्रण इतकं छान दिसतंय भज्याचं, तर त्याची चवही तेवढीच फार छान असते. फार सुंदर ही भजी होतात. तुम्ही करून पहा. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आपल्याला. तेल थंड किंवा मिडियमही करू नका. जेवढं कडकडीत तुम्हाला गरम करता येईल तेवढं कडकडीत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आणि ही भजी सोडून घ्यायची आहेत. पहा, आणि लक्षात ठेवा, कोबीची भजी स्लो गॅस किंवा मिडियम गॅसवरती न तळता फास्ट गॅसवरती ही भजी तळून घ्यायची. फास्ट गॅस ठेवलेला आहे मी आणि फास्ट गॅसवरती ही भजी तळूया, कारण कोबीला स्वतःचं पाणी असतं आणि जर तुम्ही मंद गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती ही भजी तळलीत तर मऊ होतात. त्याच्यामुळे जेवढा फास्ट गॅस तुम्हाला ठेवता येईल तेवढ्या फास्ट गॅसवरती ही भजी अगदी 10 ते 15 मिनटामध्ये हे सगळं ही भजी तयार होतात. इव्हिनिंग आपला तुमचा संध्याकाळचा स्नॅक्स किंवा अगदी नाश्त्यालासुद्धा तुम्ही ही भजी सकाळची करू शकता. संध्याकाळी चहाबरोबर संध्याकाळचा जो तुम्ही चहा घेता त्या चहाबरोबरही ह्या भज्याचा स्वाद घेऊ शकता. गॅस फास्ट ठेवला मी आणि फास्ट गॅसवरती गोल्डन ब्राऊन कलरवरती ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत. खमंग खरपूस अशी ही भजी तळून घ्या. कच्ची भजी ठेवू नका. कच्ची जर ठेवलीत तर मऊ होतील ही भजी. त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला गोल्डन ब्राऊन कलरवरती तळता येतील तेवढी ही भजी तळून घ्यायची. मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ही भजी तळायची आहेत. हळूहळू याचा कलर, फास्ट गॅस आहे आपला आणि फास्ट गॅसवरती याचा कलर छान असा गोल्डन ब्राऊन होत जातो. आणि हे पहा, आता पलटीही करून घेऊया आपण. दोन्ही बाजूने ही भजी तळून घ्यायची. अगदी 5 ते 6 मिनटामध्ये ही भजी तळून होतात.
छान अशी सोनेरी कलरवरती हे पहा आता छान कलर भज्यांना आलेला आहे. आता आपण या स्टेजला ही भजी काढून घेऊया. एक चाळणी घ्या आणि चाळणीमध्ये ही भजी घ्या. तेलकट अजिबात ही भजी होत नाहीत, पण एखाद्या चाळणीमध्ये घ्या म्हणजे दोन्ही बाजूने हवा पास होते आणि भजी मऊ पडत नाहीत. आता दुसरी बॅच मी तळून घेते. पहा काही त्याला असा कुठला पर्टिक्युलर आपल्याला आकार वगैरे पाहिजे असं काही नाही. कोणत्याही आकारामध्ये तुम्ही ही भजी काढू शकता. फक्त एवढंच की कोबी चिरताना एकदम पातळ आणि उभा चिरा. सुंदर अशी चवीची ही भजी होतात आणि याच्यामध्ये जो आपण हिरवा मसाला घातला आहे, धणे जिरे पावडर घातले, त्याच्यामुळे या भज्यांना फार छान स्वाद येतो. तर इथं पहा फास्ट गॅसवरती अगदी उलटपालट करत ही भजी आपल्याला एक 5 ते 7 मिनटं तळून घ्यायची आहेत आणि 5 ते 7 मिनटामध्ये ही भजी छान अशी गोल्डन कलरवरती येतात. आणि जेवढी गोल्डन कलरवरती तुम्ही ही भजी तळून घ्याल तेवढी चवीला करपूनही देऊ नका. साधारण असा कलर डार्क कलर यायला लागला की ही भजी आपल्याला काढून घ्यायची आहेत. कारण भजी बाहेर काढली तरी त्याची प्रोसेस पुढं तळण्याची प्रोसेस थोडा वेळ चालू राहते. तर हे पहा इथं मी आता ही भजी काढून घेते आणि छान अशी खमंग खुसखुशीत कुरकुरीत आपली कोबीची भजी तयार झाली आहेत. पहा 1/2 किलो कोबीमध्ये भरपूर सारी भजी मी इथं केलेली आहेत. तुम्ही पाहू शकता. अगदी कांदा भजी नेहमीच खातो आपण, पण एकदा कोबीची भजी करून पहा. अगदी लहान मुलं ही कोबी जर खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही जर भजी करून दिलीत तर नक्कीच मुलं आवडीने खातील. किंवा ज्यांना कोबी आवडत नाही त्यांनी जर अशा पद्धतीने कोबीची भजी करून खाल्लीत तर तुम्हाला नक्कीच कोबी आवडेल. तर इथं पहा ही भजी आपली तळून झालेली आहेत. 1/2 किलो कोबीमध्ये भरपूर सारी भजी अगदी 2 ते 4 माणसं आरामशीर नाश्ता हा करू शकतात किंवा संध्याकाळी चहाबरोबर याचा स्वाद घेऊ शकतात. आणि हे पहा आता ही भजी आपली तयार झाली आहेत. आपण काढून घेऊया. छान अशा 2 हिरव्यागार मिरच्या आता या भज्यांबरोबर खाण्यासाठी आपल्याला तळायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक भजी मी तुम्हाला घेऊन दाखवते. छान अशी कुरकुरीत आपली भजी झालेली आहेत. अगदी खुसखुशीत कुरकुरीत आणि अगदी तळल्या तळल्या तुम्ही जर तोंडात टाकलीत तर अगदी आपल्या कांदा भज्यापेक्षा ही कुरकुरीत ही भजी तयार होतात आणि चवीला तर फारच छान लागतात. आणि अशा पद्धतीने करून पहा तुम्ही. ही रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनल आवडला असेल तर रेसिपी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण नंतर अशाच रेसिपीसह भेटू. धन्यवाद मंडळी.